नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। हनुमान जयंतीच्या दिवशी कोणते करावे उपाय? मित्रमैत्रिणींनो, हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्यावर भगवान श्री हनुमानांची कृपा सदैव राहील आणि संकटातून आपली मुक्ती होईल। ज्यांना शनीची 7.5 आहे, शनीची ढैया चालू आहे, अशा लोकांनीही हनुमान जयंतीच्या दिवशी या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्यातूनही मुक्ती मिळेल आणि आपली संकटे दूर होतील। चला जाणून घेऊया कोणते आहेत उपाय। पहिला उपाय म्हणजे कर्ज आणि न्यायालयीन प्रकरणासाठी। मित्रमैत्रिणींनो, हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला लाडू, तुळशीची माळ आणि लाल वस्त्र अर्पण करा। तसेच चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा। याशिवाय 7 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करावा। असे केल्याने कर्ज, पैसा, कोर्ट कचेरी इत्यादी समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल। यामुळे घरातील सर्व संकटेही दूर होतील। ज्या लोकांना कर्ज झाले आहे आणि ज्या न्यायालयीन प्रकरण चालू आहे, अशा लोकांनी नक्की हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी करावा। आपल्याला नक्की शुभफलिते प्राप्त होतील आणि आपले अनुभव आम्हाला कळवायला विसरू नका। दुसरा उपाय आहे शनी दोषातून मुक्ती मिळण्यासाठी। मित्रमैत्रिणींनो, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने अनेक चमत्कारिक लाभ होतात। शनी दोष, ढैया अर्थात 7.5 आणि पनौती असेल तर अशा लोकांनी मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून हनुमान जन्मोत्सवात हनुमानजींसमोर जाळावे। हा उपाय केल्याने शनी दोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि बजरंगबलीचा आशीर्वादही प्राप्त होईल। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।